नमस्कार मंडळी, तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी काहीतरी तुम्हाला असं खास दाखवणार आहे. तर आज इथे मी करतीये आपल्या उन्हाळी वाळवणातला एक पदार्थ, साबुदाण्याच्या चकल्या. आणि म्हटलं चला तुम्हाला पण हे दाखवते, तुमच्यासोबत पण हे शेअर करते. आणि तुम्ही म्हणत असाल की तिकडे आत्ता कशी करते ही एवढ्या दिवसांनी, तर इथे दुबईमध्ये खूप कडक असा उन्हाळा आहे. इथे अगदी बाहेर 45-47 असं डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. आपल्या इंडियात, आपल्या भारतात माहिती आहे मला, पावसाचं वातावरण आहे, पाऊस पडतोय तिकडे, सध्या पावसाळा चालू आहे. पण इथे खूप उन्हाळा आहे, भयानक उन्हाळा आहे. त्यामुळे आमच्यासाठी आत्ताचे हेच दिवस आहेत की आम्ही असे पदार्थ बनवू शकतो. तर आज मी पहिल्यांदाच हा पदार्थ इथे बनवतीये आणि पहिलाच पदार्थ आहे. तर मी तुम्हाला दाखवते तर मी काय तयारी करून ठेवली आहे ती. तर मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की हे मी साबुदाणे भिजवले होते, त्याचं सगळी प्रोसेस झाली. भिजवतानाचा व्हिडिओ नाही काढू शकले, पण ते भिजवले कसे मी सांगते तुम्हाला. पहिल्यांदा मी काल दुपारी भिजत घातलेले, 6 तास भिजवले नॉर्मल पाण्यामध्ये स्वच्छ धुवून. त्याच्यानंतर रात्रभर परत थोडंसं गरम उकळलेलं पाणी टाकून ते परत 12 तासासाठी भिजवले. असे करत ते खूप सॉफ्ट आता भिजलेले आहेत. सकाळी परत आज उठून, म्हणजे काल रात्रीपर्यंत ही प्रोसेस झाली, आज सकाळी ते चांगले भिजले गेले. त्याच्यानंतर मी आज उठून बटाटे बॉईल केलात आणि त्यात आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि आता आपण बनवूया. इथे आहेत हे भिजवलेले शाबू आणि इथे आहेत हे बॉइल्ड पोटॅटो. तर हे अर्धा किलो शाबू आहेत, त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 किलो बटाटा. असं मी प्रमाण ठेवले, असं भिजवले. आणि यातले फक्त मी आहे ना थोडेसे शाबू काढून घेतलेले मुलांना खिचडी बनवायला, बाकीचे तसेच आहेत. अगदी कमी काढले होते, वाटीभर पण नसतील काढले, तर तेवढे काढले, पण बाकीचं हे प्रमाण योग्य आहे. तर आता मी या बटाट्याच्या पटापट साली काढून घेते आणि त्याच्यानंतर याला आपल्याला किसून घ्यायचं आहे. ह्याच्यावरती माझ्याकडे हीच किसणी आहे, तर मी ह्याच्यावरती किसून घेते. आणि असाच चुरा करायचा नाही, कारण मग नंतर त्या सोयऱ्यातून खाली चकली टाकताना ना अडकतं, म्हणून आपण किसूनच घ्यायचं आहे. तर मी या बटाट्याच्या साली काढते आणि किसून घेते. माझे सगळे बटाट्याच्या साली काढून झाल्यात, ते मी आता पटापट या मोठ्या साईडने मी किसून घेते. थोडे गरम आहे, म्हणजे कोमट आहे, पण गरम. ॲक्च्युली मी पण हे पहिल्यांदाच करते, माहीत नाही कसं होणार आहे, याचा रिझल्ट काय असणार आहे. पण माझ्या छोट्या मुलांना, म्हणजे सार्थला हे खूप आवडतं. जी उपवासाची आपण चकली जी तळतो ना, ती खूप आवडते. तर मी म्हटलं चला त्याच्यासाठी करूया. आणि आता कसं सध्या वेळ पण आहे, मला भेटतोय थोडासा, कारण मुलांना सुट्टी आहे. स्कूल असलं की कसं खूप टेन्शन्स मागे असतात की आता, म्हणजे रुटीन माझं चालू असतं काय नाही काहीतरी, मुलांचं स्कूल, क्लासेस वगैरे. आता सुट्टी आहे तर म्हटलं, आणि बाहेर एवढा ऊन आहे, तर म्हटलं आपण थोडंसं काहीतरी करून घ्यावं. इथे माझा हा बटाटा किसून झालाय आणि इथे मी घेतलंय लाल तिखट 2 चमचे, हा वाला स्पून आहे छोटा, हे 2 चमचे लाल तिखट आहे. आणि मीठ आहे 2 चमचे बारीक मीठ. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही हिरवी मिरची बारीक करून देखील घालू शकता, पण मी नाही घालत आहे, मी लाल तिखटवाल्या चकल्या करणार आहे. आणि पाहिजे तर एखाद्याकडे चालत असेल तर ते जिऱ्याची पूडसुद्धा वापरू शकतं. जिरे ज्याच्याकडे चालतात उपवासाला, काही भागात जिरे खातात उपवासाला, काही भागात नाही खात. तर आमच्याकडे जिरे वगैरे नाही खात, तर मी जिरे नाही घालत आहे. मी लाल तिखट आणि फक्त मीठ घालते. हिरवी मिरचीचं पण मी यासाठी घालत नाही की तो छोटा आहे आणि मिरचीचे असे कण राहतातच थोडेसे, तर तसं नको होतं मला, म्हणून मी लाल तिखट सगळीकडे मिक्स होऊन जाईल म्हणून मी लाल तिखट घालतीये. तर हे आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. भिजलेला शाबू ह्याच्यामध्ये प्रेस होतो. सो आता हा टाकून घ्या.
चमच्याने काय मिक्स होणार नाही व्यवस्थित, सो आपण आता हातानेच मिक्स करूया. छान याचा गोळा बनवूया. हे बघा, हे आता इथे आपलं मिक्स करून झाले. छान असं मिक्स झालंय. खूप मऊ आहे, सॉफ्ट आहे. तर होतील चांगल्या अशी आपण आशा करूया. आणि मी आता ना हे सगळं हॉलमध्ये घेऊन जाऊन बसून करणार आहे आणि नंतर मी बाल्कनीत सुकायला टाकणार आहे. कारण इथे काय असं ओपनली आपल्याला कसं असतं, जास्त जागा नाही सुकवायला, बाल्कनीमध्ये सुकवावं लागेल. तर पहिल्यांदा मी बसून चकली पाडून घेणार, त्याच्यानंतर मी बाल्कनीत सुकायला ठेवणार आहे. तर मी दाखवतेच तुम्हाला सगळं पुढे. आपण बसून करू या गोष्टी, बिकॉज ऑफ इथे उभा राहून किती वेळ पाडणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किचनमध्ये खूप जास्त गरमी होते. इथे गरमी खूप असल्यामुळे घाम खूप येतोय. सो आपण शांततेत बसून करू. बाहेर कपडे आहेत, ते कपडे आत घेईन आणि मग त्याच्यानंतर आपलं सगळं टाकेन. तोपर्यंत मी आहे ना इथे पाडून घेते चकल्या आणि मी सगळं सामान आता बाहेर आणलं हॉलमध्ये. तर आपण आता सुरुवात करूया. तर आता आम्ही बसलो इथे चकली करायला आणि सार्थ मला हेल्प करणार आहे, हो ना. आता तो मला हेल्प करतोय कारण मुलांना सगळं करायचं असतं. आणि आता मी इथे सगळं सामान आणलंय, दाखवते तुम्हाला. तर अजून एक आयडिया आहे. तर हा माझा साचा आहे चकलीचा असा. तर पायपिंग बॅगने सुद्धा आपण ही ट्रिक वापरून सुद्धा आपण चकल्या पाडू शकतो. मी पण ट्राय करते ह्याच्याने. आणि सोयऱ्याने सुद्धा पाडू शकतो. आणि माझ्याकडे असं प्लास्टिक वगैरे काही नाही आहे, पेपर. तर हे असे बॅग आहेत, तांदळाच्या ज्या पिशव्या असतात, आम्ही राईस आणतो 5 किलोचा, त्याचं मी असं कट करून ठेवलात प्लास्टिकच्या. तर मी त्याच्यावरतीच पाडणार आहे चकल्या या. अगोदर मी ह्याच्यामध्ये हे मिश्रण भरते आणि सार्थला देते ट्राय करायला. आणि आपल्याला बघायचे पायपिंग बॅगची ही ट्रिक आपली वर्क होते की नाही होत आहे, त्याचं पण आपण बघूया आणि हे पण तुम्हाला दाखवते. असं मी होल पाडून घेतलंय. हां, पाड, मी दाखवते, तू कर ना. ही पायपिंग बॅग मी एका ग्लासमध्ये टाकली आहे कारण सगळं परत चिकट होणार. आणि ह्याच्यामध्ये पण भरून घेते हे असं. लूज असेल, खूप हार्ड आहे. हे असं मी भरलंय. दे इकडे बघ, ते तू हे फिरवतो, हे नाही फिरवायचं बेटा. आता मी सार्थला एक करून दाखवतीये मी. ओके, आपण ट्राय करतोय. ओके सार्थ, आपण कडेपासून पेपरच्या सुरुवात करायची अशी. तर मी हे पायपिंग बॅगमध्ये असं भरलंय. मी दाखवते तुम्हाला. मी अगोदर मला ट्राय करू देत. होतीये बॅगने आणि ह्याच्याने जरा तुटतीये, पण आपण ट्राय करूया. ह्याच्याने पण छान आली आहे. मस्त. हे बघा, हे आम्ही दोघांनी मिळून पाडलेत, मी आणि सार्थने. थोडेसे काय काय ह्याचे तुकडे झालेत, काय काय चांगलेत. इथे पायपिंग बॅगने मस्त झाल्यात, हे छोटं होलवाले, हे मोठं. त्याचं दाखव. सार्थने बघा एकट्याने पाडलेलं हे आहे.
छान केले, पण ठीक आहे, दॅट्स ओके. आणि अशा कशा बनल्यात सांगा मला. ही अशी पायपिंग बॅग खाली धरून फिरवली की होऊन जाते ते. I'm gonna make the most chakli ever. इथे सार्थ करतोय आणि हे पण त्याने केले. आणि सार्थला वेगवेगळे शेप्स करायचे होते, मग त्याने फ्रेंच फ्राईज केले. अजून काय बाळा, सर्कल असे शेप्स बनवलेत त्याने. चकलीचे आईस्क्रीम बनवले. एक सार्थचं हे आहे पास्ता. हा, सार्थ फ्रेंच फ्राईज, सर्कल आणि अजून काय काय आहे, बरेच सारे शेप आहेत. हेल्प करतोय. आणि साहिल बघू, वाव, साहिलने मस्त पाडल्यात सगळ्या छान छान चकल्या. हे असं आमचं सगळं हे बघा शेपवालं. तर आता आमच्या चकल्या करून झाल्या आणि त्या आम्ही सुकत पण ठेवल्यात बाहेर. तुम्हाला दाखवते, पण मी आतूनच दाखवते. बाल्कनीमध्ये असं आम्ही रॅकवरतीच मी कपडे आत घेतले आणि त्याच्यावरतीच असं हे सुकत ठेवलंय. बाहेर एवढं ऊन, ते सुकायला ठेवेपर्यंत आम्ही घामाघूम झालो आणि म्हणून मी आतूनच तुम्हाला दाखवलं. तर हे सगळं काम झालंय आपलं आणि चकल्या बनवून झाल्यात. तर आजचा असा होता आमचा दिवस. आज मी हा पहिला पदार्थ केला आहे उन्हाळी वाळवणातला, जो साबुदाण्याची चकली आहे, जी मुलांची माझ्या फेवरेट आहे आणि मी फर्स्ट टाईम ट्राय केला. आणि ही सुकल्यानंतर जेव्हा तळली जाईल तेव्हा एखाद्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेनच ती की कशी बनली आहे ती. Like and subscribe. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आमचं इंस्टाग्राम पेज आहे क्रेझी सानिप फॅमिली म्हणून, तर तिकडे सुद्धा तुम्ही फॉलो करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहू. बाय.